नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा, विशेष सभा, अंदाजपत्रकीय सभा सह सर्व सभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण, व्हिडिओ रेकॉर्डिंग, डिजिटल अभिलेख निर्मिती आणि कार्यवृत्त 7 दिवसात ऑनलाईन प्रसिद्ध करण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभा हुपरी शहराच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग, नगरपालिका प्रशासन संचालनालय, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि हुपरी पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधित विभागांना सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की हुपरी नगर परिषद ही महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 अंतर्गत कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था असून नगर परिषदेच्या सभांमध्ये विकास कामे, निविदा, आर्थिक निर्णय, सार्वजनिक निधीचा वापर आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाचे ठराव मंजूर केले जातात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित होणे अत्यावश्यक आहे. निवेदनात संसदेचे तसेच महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज थेट प्रसारित केले जात असल्याचा उल्लेख करत अनेक महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनीही ऑनलाईन सभांची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. हुपरीलगतच्या रेंदाळ ग्रामपंचायतीतही लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध असताना हुपरी नगर परिषदेत आजपर्यंत सभांचे थेट प्रक्षेपण किंवा कायमस्वरूपी व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने 8 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत प्रत्येक सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते किमान 6 महिने जतन करणे तसेच सभेचे कार्यवृत्त व व्हिडिओ 7 दिवसाच्या आत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार आणि जनहक्कासाठी नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे हे सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. अखिल भारत हिंदू महासभेने नगर परिषदेच्या सर्व सभांचे अधिकृत लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करणे, सभागृहात कायमस्वरूपी उच्च दर्जाची ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवणे, प्रत्येक सभेचे संपूर्ण रेकॉर्डिंग किमान 6 महिने सुरक्षित ठेवणे, कार्यवृत्त व व्हिडिओ 7 दिवसात अधिकृत संकेतस्थळ, यूट्यूब किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे याची कारणमीमांसा जाहीर करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी तराळ, अखिल भारत हिंदू महासभेचे उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासो कामते, युवा शहर प्रमुख भरत देसाई तसेच सूर्यकांत रावण, नितीन काकडे, विक्रम सावंत, सचिन माळी, शुभम पांढरबडे, योगेश पाटील, राहुल हजार, जितेंद्र गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसिद्ध न्यूजसाठी हुपरीहून विद्याधर पाटील.